श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, आज होता ब्रह्मांड नायकांचा प्रकट दिन. तर मग मी साध्या पद्धतीनं घरामध्ये साजरा केला, कारण मी काही वेगळी स्थापना किंवा वेगळं आसन महाराजांचं काही बनवत नाही. देवघरामध्येच महाराजांचं अधिष्ठान आहे, तर समोर बसून फक्त सेवा करते, कारण मी सेवेला प्राधान्य देते. त्यामुळं मी काही इतर गोष्टी किंवा मांडणी वगैरे काही करत नाही. परंतु चैत्र नवरात्र असल्यामुळं आई कुलदेवीचा टाक मात्र मी वेगळा ठेवते, कारण ह्या नवरात्रात, शारदीय नवरात्राप्रमाणे ह्या नवरात्रीमध्ये पण जशा जमतील त्या पद्धतीनं मी सेवा करते. तर आज होता ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन. तर मी माझ्या सगळ्या सेवा करून घेतल्या, कारण आज स्वामी सारामृताचं सुद्धा म्हणजे समाप्ती होती. 11 माळी जप, तारक मंत्राचं पठण, जशा जमतील त्या पद्धतीनं सगळ्या सेवा मी पहिल्यांदा करून घेतल्या. आणि मग महाराजांना पूर्णाचा नैवेद्य ठेवायचा होता. मग ह्या सेवा सगळ्या करून मी स्वयंपाक करून घेतलं. आणि 10:30 आरतीला काही मला जमलं नाही, कारण सगळ्या सेवा करून परत पूर्णाचा स्वयंपाक करायला थोडासा वेळ झाला. पण 12च्या आत मला महाराजांना नैवेद्य द्यायचा होता. मग त्यामुळं मग महाराजांना नैवेद्य दाखवला. आणि मग बाजूलाच आमच्या काकांच्या घरीसुद्धा खूप छानपैकी महाराजांचं अधिष्ठान आहे, आणि तिथे कार्यक्रम होता. म्हणून मग आम्ही तिथे गेलोत, महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं. आणि मग महाराजांचं दर्शन घेऊन नंतर मग आम्ही दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये गेलोत, आणि तिथं सुद्धा महाराजांचं दर्शन घेतलं. तिथं छान मूर्तीची स्थापना झाली, छान वाटलं पाहून. तर तुमचा कसा गेला प्रकट दिन?